फॅमिली, स्वागत आहे तुमचं वैशू ब्लॉग मध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे बेस्टच असाल। तर आज आहे बुधवार आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर। म्हणजेच खूप दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ बनवलाच नाहीये, कारण नेमकं कंटेंट काय व्हिडिओसाठी हेच मला सुचत नव्हतं। तर म्हटलं आजपासून आपण एकच कंटेंट ठेवणार आहे की बाहेरचे जे ठिकाणं, मंदिरं, टुरिस्ट प्लेस जे असतील आमच्या एरियातले ते मी तुम्हाला म्हणजे एक्सप्लोर करणार आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तर नक्कीच या गोष्टीत मला यश मिळेल। आय होप की तुम्ही सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्याल। तर आता मी ज्या ठिकाणी आलेली आहे, तर आम्ही सध्या जस्ट घरून निघालेलो आहे आणि आता मी सध्या आलेली आहे श्रीराम चाट सेंटर। तुम्ही बघू शकता समोर, आणि इथची चाट एकच नंबर असते, खूप बेस्ट। आणि नेहमी मी इथं आली की इथची समोसा खातेच, पण आज थोडं लवकर आलो आम्ही, त्यामुळे शॉप अजून चालू झालेलं नाही, बघू शकता तुम्ही। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा। नमस्कार मंडळी, जय श्रीराम, स्वागत आहे तुमचं वैशू ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर एक आठवडा झाले कुठं बाहेर निघणंच झालं नाही, कारण पेपर आणि एक्झामची तयारी, त्यातच आपले 8-15 दिवस निघून गेले आणि खूप बोरसुद्धा झालं। तर काल फायनली आपला पेपर 2 दिवसापूर्वी आपला पेपर झाला आणि आज आपण निघालेलो आहे कुठंतरी बाहेर जायला, कारण थोडं रिलॅक्ससुद्धा होणं गरजेचं होतं, कारण घरी बसूनसुद्धा खूप बोर होते। तर त्यामुळे आम्ही निघालेलो आहे इथं देवीच्या दर्शनाकरिता। तर तुम्ही विचाराल की कुठल्या देवीच्या दर्शनाकरिता निघाले, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर इथं आपली रायटिंग चालू आहे, त्यामुळे बाहेरचं न खाता मी थोडे कुरकुरे आणि स्नॅक्स सोबत घेऊन घेतले आणि माझा सुद्धा घेऊन घेतला। त्यानंतर आला आपण या ठिकाणी। हे यूट्यूब फॅमिली, तर आम्ही आलेलो आहे अमलापूरच्या जगदंबा मंदिरात। तुम्ही बघू शकता साईडला किती छान। तर तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की हे अमलापूर जे ठिकाण आहे तिथं बल्लाळ देवीच्या दर्शनासाठी मी आलेली आहे। तर हे ठिकाण खामगावपासून 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि 150 पायऱ्या वर चढून आल्यानंतर जे तुम्हाला समोरचं मंदिर आणि मंदिराचे बांधकाम पाहिल्यानंतर मन एकदम प्रसन्न आणि प्रफुल्लित होऊन जाते। तर तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की या मंदिराला प्राचीन काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सहवाससुद्धा लाभलेला आहे। आणि प्राचीन काळी या देवीला दुर्गा देवी म्हणून ओळखल्या जायचे, पण पांडवांच्या काळात या देवीची 51 फुटाची दगडाची प्रतिमा होती। ते तुम्ही समोर फोटोजवरून तुम्ही गेस करू शकता। पण त्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात त्यांचे मदतगार म्हणून खंडो बल्लाळ यांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, त्यामुळे या मंदिरास व या देवीला बल्लाळ देवी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते। तर त्यामुळे मंदिराच्या गर्भगृहात गेल्यानंतर आईची खूप छान अशी मूर्ती समोर आपल्याला पाहावयास मिळते। आणि मंदिराचे बांधकाम आणि कलरिंगसुद्धा खूप छान प्रकारे केलेली आहे। त्यानंतर मी इथं दर्शन घेतले आणि निघाली बाहेर जाण्याकरिता। तर खूप छान प्रसन्न वाटलं, खूप दिवसांनी मंदिरात आले आणि खूप म्हणजे नवरात्रात यायचं होतं, पण नवरात्रात तसं आपल्याला जमलं नाही, तर त्यामुळे मी आता आली आणि बाहेर निघाली आणि डोकं थोडं झुकूनच जावं लागते, कारण याचा इतिहाससुद्धा मी तुम्हाला एखाद्या वेळेस सांगेल की मंदिराचे समोरचे द्वार लहान का असतात, कारण देव हा आपल्यापेक्षा, देवाचं स्वरूप आणि देव हा आपल्यापेक्षा कधी पण मोठाच असतो आणि देवापुढे आपण सरळ मानेने न जाता झुकून जावे, हे त्याच्या मागचा असा इतिहास आहे। तर इथं त्यानंतर आली होती मी महादेवाच्या दर्शनाकरिता, कारण इथं खूप छान असं शिवलिंग आहे, छोटंसं म्हणजे असं गोल राऊंडमध्ये थोडं वेगळं आकाराचं। तर इथं दर्शन घेतलं मी आणि त्याचसोबत इथं बालाजी मंदिर आणि हनुमान मंदिरसुद्धा आहे आणि ह्या पांडवकालीन मूर्त्यासुद्धा इथं ठेवलेल्या आहेत।
खूप पुरातन अशा दगडावर कोरलेल्या मूर्त्या आहेत ह्या. त्याचप्रमाणे स्टार्टिंगला इथं गणेश मंदिर होतं, पण आम्ही स्टार्टिंगला गेलो नाही. त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. आणि तुम्हाला आजचं हे मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्कीच फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.